बाहेर छान पाऊस पडतोय, अशातच गरमागरम असे वडे मिळाले, त्यासोबत हिरवी मिरची. वाव, काय छान वाटतं ना ऐकायलाच. तर हो, नक्कीच वडे पटकन होतील तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे प्रिपरेशन केलेलं असेल तर. इथे माझ्याकडे मोड आलेले जे मूग आहेत ते आहेत. 3 कप इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. रात्रभर भिजलेले घेतले तरी चालेल. आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर याच्यामध्ये पाणी नाही आहे, याची काळजी घ्या. अगदी कोरडेच आहेत हे जे मूग आहेत ते. हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासोबतच बाकीचे जिन्नस आपण वाटून घेणार आहोत. इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. कढीपत्त्याचे 7-8 पानं घेतलेत, पण कढीपत्ता जास्त प्रमाणात घातला तर नक्कीच चांगलं लागतं. 2 मीडियम कांदे इथे जाडसरच इथे कापून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप आणि याच्यामध्ये खरं तर आलंचे तुकडे ॲड करायचे आहेत, पण आलं नव्हतं म्हणून मी आलंची पेस्ट घेतलेली आहे. नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आता हे आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत. पण समजा तुमचं दळलं जात नसेल मिक्सरला तर 1 चमचा किंवा 2 चमचेच पाणी ॲड करा, फार ॲड करू नका. आणि कांदा वगैरे दळला जाईल छान असा, इतपतच आपल्याला दळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. तर जे मला 1 कांद्याचा तुकडा वाटला तो बाजूला काढून घेतला. बाकीचं पूर्ण छान बारीक असं दळलं गेलेलं आहे, जिरं, हिरवी मिरची वगैरे. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं. आता याच्यामध्ये मी एक वस्तू ॲड करायची विसरली आहे. पटकन मी ॲड करायची. आधी सांगा की कमेंट सेक्शनमध्ये मी काय विसरले आहे ते. आता पुन्हा सेकंड बॅच मी दळून घेणार आहे. 3 बॅचेसमध्ये मी हे मूग दळून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये जी गोष्ट विसरली आहे ती म्हणजे मीठ. चवीला मीठ ॲड करायचं राहिलेलं आहे. तर 1 चमचा मी मीठ याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ॲड करून घेऊ शकतात. आणि आता हे सुद्धा पाणी न वाटता दळून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. जितकं कमीत कमी पाणी ॲड कराल ना तितके वडे क्रिस्पी होतात आणि सॉफ्ट देखील होतात. जर वडे क्रिस्पी हवे असतील आणि वड्यांचा शेपसुद्धा फॉर्म करायचा आहे, त्यामुळे पाणी कमी ॲड करायचं आहे. पण समजा तुमचं मिश्रण पातळ झालं तर मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये कसं करायचं आहे. आता मी 3 बॅचेसमध्ये पहिली बॅच जरा बारीकच दळली आहे, दुसरी थोडी जाडसर आणि तिसरी बऱ्यापैकी फक्त पल्स मोडला देऊन जाडसर दळली आहे. याचं मागचं कारण हे आहे की आपलं जे सारण आहे ते आपल्याला हलकं जाडसर वडे क्रिस्पी व्हावे म्हणून करायचे आहे. पण समजा जर तुमचं पीठ पातळ झालं तर याच्यामध्ये तुम्ही रवा ॲड करू शकतात. जास्तच पातळ झालं तर रवा ॲड करा, नाही तर राईस फ्लावर ॲड करू शकतात, बेसन ॲड करू शकतात. आणि अशा पद्धतीने वडे थापले जातील आणि इझिली आपल्याला तेलात सोडता येतील असे आपल्याला मिश्रण हवं आहे. आता आपण एक एक करत तेल मीडियम गरम करून घेणार आहोत आणि वडे तळून घेणार आहोत. हे बघा, हाताने इझिली आपले वडे सोडले जात आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ आहे ते करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ तुम्ही 4 ते 5 दिवस करून ठेवू शकतात. मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगते की त्याची शेल्फ लाईफ किती आहे. याच्या मागचं कारण की तुमचं पीठ उरलं किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात करून ठेवायचं आहे आणि फक्त आयत्या वेळी तळायचे असतील तर तुम्ही हे पीठ 4 ते 5 दिवस आरामात एका बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हवे तेव्हा पटकन तळले जातील. आठवडाभरसुद्धा हे पीठ राहतं, पण तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर त्याच्यासाठी मॅटर करतं. आता हे वडे अल्टीपल्टी करत छान गोल्डन कलरचे होईपर्यंत मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत. फ्लेम जास्त फास्ट करू नका. सुरुवातीला मीडियम ठेवा आणि नंतर फक्त कलर येण्यासाठी फ्लेम वाढवू शकतात. कारण की बाहेरून क्रिस्पी याचं टेक्स्चर असतं. ते सॉफ्ट तर आहेतच, कारण की या वड्यांमध्ये आपण कुठलंच पीठ ॲड केलेलं नाही, फक्त डाळ ॲड केली आहे. त्याच्यामुळे हे सॉफ्ट आतून आहेतच. हिरवे मूग सॉफ्ट असतात बाय नेचर आणि बाहेरून ते जाडसर असल्यामुळे क्रिस्पी आणि मूग डाळसुद्धा त्या वड्यांमध्ये दिसते, तर ती खूप छान लागते. अशा पद्धतीने आपण सगळ्या बॅचेस तळून घेणार आहोत. जितकं हवं तितकं तळून घ्या आणि उरलेलं पीठ आरामात फ्रीजमध्ये ठेवून द्या. पुन्हा पाऊस पडला की आठवण आली की पुन्हा तळू शकतात. आता याचे वडेच करावे असं नाही आहे, याच्या तुम्ही भज्यासुद्धा करू शकतात. भजीसुद्धा खूप छान लागते. पण तुम्हाला सॉफ्ट नको असेल आणि क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्ही ॲड करा. त्याच्याने छान क्रिस्पी अशा भज्या तळल्या जातील. तर याच्यात मी 2 बॅचमध्ये वडे तळून घेतलेले आहेत. बाकीचे माझे वडे अजून तळत आहेत, पण आता व्हिडिओ पटकन एंड करायचा म्हणून मी बाकीचे वडे तळते. तोपर्यंत बघा टेक्स्चर आतून किती सॉफ्ट आहे आणि बाहेरून क्रिस्पी असं. आणि सोबत हिरवी मिरची, टोमॅटो सॉस किंवा कुठली हिरवी चटणी केलीत तरी चालेल.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.